नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही आहे। कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहे। त्यासोबत अर्जाबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहे। हे संभ्रम आता चुटकीसरशी दूर होणार आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता लाडकी बहीण योजना संदर्भातील तुमची कोणतीही समस्या असल्यास तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सॲप नंबरच्या सहाय्याने आपण आपली तक्रार करू शकता किंवा समस्या सोडवू शकता। कशी आहे सर्व प्रोसेस? तक्रार कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। मित्रांनो, सर्व सरकारी योजनांचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 31 जुलैपर्यंतचेच अर्ज मंजूर झाले आहेत। 31 जुलै नंतर केलेल्या अर्जाची छाननी आता कुठे सुरू झाली आहे? या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करण्याचे पर्याय दिले आहे। या रिसबमिट प्रोसेसमध्ये काय काय करायचं, त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं, असे अनेक महिलांच्या मनात आहे। त्याचसोबत ज्यांनी अद्याप अर्ज केले नाही आहे ते देखील संभ्रमात आहे। त्यामुळे या समस्याच निराकरण करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरू केली आहे। या हेल्पलाईनने महिलांची योजनेसंबंधीची समस्या दूर होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना 98 61 71 71 71 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहे। या समस्या सांगितल्यानंतर आपल्याला 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहे। या नंबरवर समस्या कशा सांगायच्या? वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा। तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा। ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा। योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा। समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा। यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल। यानंतर आपल्याशी हेल्पलाईन नंबरवरून संपर्क केला जाईल। महिलांना तक्रार करता येणार। माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात। महिलांना शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे। महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे। यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे। अशा प्रकारे आपण लाडकी बहीण योजना संदर्भातील कोणतीही समस्या सोडवू शकता व तक्रार देखील करू शकता। तर चला मित्रांनो, आपल्याला जर सर्व सरकारी योजनांचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा। मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।